मित्रांनो, तर आपल्याला नाही नंबर प्लेट बनवायला जायची आपल्या गाडीची. तर चालू झालाय का कॅमेरा? हा, झालाय. तर नंबर प्लेट बनवायला जायची, तर नंबर प्लेट बनवायला जाऊया. म्हणजे आपल्या अशी नंबर प्लेट आहे संपूर्ण भारत यात्राची. त्याची चेंज करून आपण आपल्याला भारत, नेपाळ, भूतान आणि म्यानमार अशी नंबर प्लेट बनवायची. तर जाऊया. थोडा पाऊस चालू आहे, पाऊस उघडला की जाऊया. नाही तर तिथं गेल्यावर डायरेक्ट दाखवतो. आता पावसात काय मी कॅमेरा नाही आणलेला, मोबाईलमध्येच काढतोय. मोबाईल भिजायचा, त्यामुळे तिथं गेल्यावर दाखवतो काय होतंय. मित्रांनो, तर आपल्याला जायचे नवीन ट्रिपला, त्यासाठी बॅनर बनवायसाठी आलो होतं. तर आपल्या इथले नगरेश सर आहेत, तर ह्यांच्याकडेच मी येतो नेहमी. सरांकडे सेवा असतंय, सगळं माझा डाटा फक्त थोडं एडिट केलं की होऊन जाते. काय म्हणताल सर? तुमच्या नवीन यात्रेला हार्दिक अशा शुभेच्छा. तर झालाय आपला बोर्ड. संध्याकाळी येऊन प्रिंट काढून येतो. ह्याचा इंस्टाग्रामला व्हिडिओ नाही वे, नंबर प्लेट जोडतानीचा मी टाकल, त्यावेळेस पाहतो मी. चला जाऊया मित्रांनो. तर काय म्हणतोय तू? आपण पहिला कॉमेडी व्हिडिओ काढलेला तेव्हा दाखव मित्रांना, लय आवडलं. तर मित्रांनो, मी अगोदर नाही कॉमेडी व्हिडिओ पण बनवायचो. त्यातले व्हिडिओ 1 लाखाला पण गेलेले आहेत काही व्ह्यू यूट्यूबला. तर त्यात बघा माझी तब्येत कशी होती. आणि मी तर टाकल तर कुठल्या आशिष देवडे म्हणून चॅनलवर आहे, आणि त्याचा थंबनेल पण टाकल. तो व्हिडिओ जाऊन पहा, कोंबडी चोर म्हणून. त्यामध्ये आमचा आशिष भाई आणि चांगली एडिटिंग वगैरे केली आणि व्हायरल पण झाला होता व्हिडिओ. आणि अजून आपल्याकडे हा बॉक्स आलाय मोटूलचा. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं होतं ना, मोटूलवालेकडून आपल्याला काय भेटणं आहे, हेल्मेट आणि एक जॅकेट भेटणं आहे. ते पण आलेलं आहे. त्याची अनबॉक्सिंग करायची. त्यांचे जे इथले डीलर आहेत तिथला एखादा माणूस आल्यानंतर नाही खोलणार आहे मी, तोपर्यंत नाही खोलत असे. तर चला, आता एक Q&A व्हिडिओ ही झालाय केलाय, पण तो एडिट करायचा राहिलाय, तो एडिट करूया. अशा प्रकारचं आहे. तर चला, ब्लॉग डेलीच काढायला पाहिजे. काय होतंय, ब्लॉग मोबाईलमध्ये काढले की लगेच एडिट होतात. कॅमेऱ्यात काढायचे, कॅमेऱ्यातनं कन्व्हर्ट करायचे, त्यात लई टाईम जातो. घरी असल्यावर मग TV पण काय लई असतात. तसं आपण फिरत असल्या आपल्या टेंटमध्ये गेल्यावर आपल्याला काही डिस्टर्बन नसतंय, आपल्याला तेवढंच काम असतंय. ओके, चला. हॅलो माझे मित्रांनो, तर आपण आत्ताच लद्दाख ट्रिप करून आलो ना. आपण आता नवीन ट्रिपला जाणार आहे. त्यामध्ये भारत, भूतान, नेपाळ आणि म्यानमार अशा ह्या देशांमधनं 4 देशांमधनं प्रवास करणार आहे. तर मागच्या आपण लद्दाख ट्रिपला ज्या ठिकाणी आपण ऑइल चेंज केलं, ते मोटूलचं ऑइल चेंज केलं होतं. फक्त ते मोटूल कंपनीचं केलं होतं. मी मोटूल कंपनीला कुठेही टॅग केला नाही, काही नाही. ते मोटूल कंपनीने मला आयडेंटिफाय केलं आणि मोटूल कंपनीकडून आपल्याला एक पार्सल रिसिव्ह झालेलं आहे, जे आपल्याकडं वस्तू नव्हत्या त्या दिलेल्या आहेत. तर हे सर आहेत आपले ऋषी शिंदे सर. तर हे कदम एंटरप्राइजेस आपले बारामतीचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, ते तिथं हे पार्सल आलं होतं, तर ते घेऊन आलेत. सर तुम्ही काय म्हणताल? काय नाही, सरांचे इंस्टाग्रामला भरपूर फॅन आहेत. तर त्यांना सांगितलं की मोटूल ऑइल आपलं चांगलं आहे, तुम्ही वापरून बघा. बारामतीत आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत कदम एंटरप्राइजेस. तर त्यांना कंपनीचं पार्सल आलं होतं. तर त्याच्यामध्ये आपण बघूयात काय काय आहे. काय अजून आम्ही फोडलंच नाहीये, तर फोडूया काय काय हे पाहूया. तर मित्रांनो, हा मोटूलचा एक शर्ट आहे आणि मोटूलचं एक जॅकेट आलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय एक मोटूलचं रायडिंग हेल्मेट आहे, म्हणजे स्पोर्ट हेल्मेट आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पण हे गाडी पुसायचे कापड वगैरे आहे. आणि हे चेन लूब, आपल्या चेनला समजा ऑइल करायचं जमलं नाही तर चेन लूब आणि चेन क्लीन पण दिलेलं आहे कंपनीने. तर धन्यवाद कंपनीचं. तर आपण हे पाहूया जॅकेट कसं आहे. हे हेल्मेट आलंय कंपनीकडून. एकदम स्पोर्ट हेल्मेट आहे, एकदम भारी, कम्फर्टेबल आहे. बरेच जण मला म्हणत होते चांगले हेल्मेट घे, चांगले हेल्मेट घे. तर कंपनीकडूनच आपल्याला भेटलं हेल्मेट. तर धन्यवाद सर तुमचं. आणि तुमचे जे हेड आहेत कंपनीचे त्यांचे पण धन्यवाद.
मित्रांनो तर फायनली बॉक्स अनबॉक्स केलाय तर तुम्ही पाहिलं त्यात काय काय आलं होतं तर ते मी इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढला होता उभा ते तर तुम्ही पाहिलं असेल तर अशा प्रकारे 2 बॉक्स आले होते एक सुपर मिस्त्री तर कुठनं आलं होतं तर माझ्या नावाने आला होता स्वप्नील देवडे पुणे म्हणून आला होता बॉक्स बघा हे मोटूलकडून तर त्यामध्ये काय काय होतं म्हणजे मोटूलचा बॉक्स नव्हता इथं आल्यावर त्यांनी मोटूलचा बॉक्स टाकलाय त्यानंतर ह्याच्यामध्ये हेल्मेट एक आलं होतं आपल्याला ते पाहू शकता हा बॉक्स ह्याच्यामध्ये हेल्मेट एक आलं होतं त्यानंतर हा एक टी शर्ट दिलाय त्यांनी आता मी घातला होता हे एक जॅकेट दिले पण जॅकेट मला वापरं वाटतंय ठीक आहे नसल्यापेक्षा बरे फ्रीमध्येच भेटलं आहे आपल्याला हा एक टी शर्ट दिला आहे अशा प्रकारे 2 टी शर्ट आणि त्यानंतर ही गाडी पुसायची 3 क्लॉथ दिलेत 3 कपडे दिलेत त्याच्या व्यतिरिक्त काय हा एक चेन स्प्रेचं ही एक आहे चेन क्लीन अँड चेन स्प्रे किती रुपयाचे हे महाग असेल जरा 480 रुपयाचे ओके अशा प्रकारचे दिलेले अजून काहीतरी दिलेलं आहे ह्याच्याबरोबर अशा प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत आणि हे डबा आपल्याला त्या दिवशीच दिला होता त्यांनी ओके मित्रांनो तर हा बॉक्स आता एवढा मोठा बॉक्स होता तर तो बॉक्स कमी करून आता हे बारका बॉक्स आहे तर मी काय 2 व्हीलरवर चालू आहे तर आपण हे जड आहे बरंच तर हे देऊया गाडीमध्ये हरळ महादेव मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण नवीन हेल्मेट घेतलंय म्हणजे आपल्याला भेटलंय नवीन हेल्मेट तर ह्या हेल्मेटला आता गोप्रो बसवायचा कसा तर ते मी दाखवणार आहे तुम्हाला कारण जुनं हेल्मेट आहे त्याला ऑलरेडी सेटअप आहे तर त्यासाठी गोप्रो बसवायचा कसा तर मित्रांनो हे पाहू शकता जवळ आला तर हे पाहू शकता अशा प्रकारे इथं सरफेस आहे जेव्हा माझा बसवण्याचा प्लॅन आहे तर हे अशा पद्धतीने इथं लागणार आहे तर बघूया कसं बसतंय ओके तर पहिलं तर याला हा 3Mचा डबल साईड टेप आहे तर तो टेप लावून घेऊया आणि मग बघूया कसं बसतंय हे दोन्ही साईडने लागतंय पहिलं तर खालची साईड लावून घेऊया मित्रांनो तर हा टेप लावून घेतलाय 3Mचा त्यानंतर ना त्याच्या वरची साईड बी काढून घेऊया कसं काय रे आदित्य त्याला दाब की चांगला आहे ही पण सपाट आहे ना ती दाबून ती तिरकं बसतंय ना मित्रांनो इथं ही अशा प्रकारे ही ह्याच्यावर चिकटायचे 3mm ने तर पण हे फ्लॅट सरफेस नाहीये त्यामुळे एका साईडने उचालते एवढं पण चिकटल हे ह्याला खाली सपोर्ट द्यायला लागेल तर सपोर्ट द्यायसाठी आपल्याकडे अजून एक 3Mचा टेप आहे तर ते कात्री घेऊन यायचा तो माहिती कुठे दमन जा कात्रीनेच कापू थांब पॉच करा तिथे नाही काढतो मी चल काढतो माझ्या ह्याच्यातनं घेईन व्हॉइस ओव्हर कशाला ठीक आहे जाऊ तर मित्रांनो तर यश कात्री घेऊन आला तर जो आपला अजून एक 3Mचा टेप होता त्याचे 2 पार्ट केलेत तर त्यातला पहिलं तर ते काढून घेऊया आपण ही एकदम जबराट टेप आहे याच्यामुळे काय होतंय किती वजन जरी असलं तर ती पडत नाही त्याला एमसी लावायची गरज नाही अशा प्रकारचं आहे हे लाल बाजूच लवकर निघत नाही लाल बाजू अगोदर काढायला पाहिजे होती का रे देखणं काढ निघलं सर
हो. मित्रांनो हे दोन्ही साईडने असं काढल्यानंतर ना हे जो गॅप आहे ह्याच्यामध्ये हा आपण टेप बसून घेऊ. मला तर वाटतं हा पहिलं काढून घेऊया. अशा पद्धतीने 3 mm च्या टेपनी हे चिकटून घ्यायचे. आता बघा फिक्स झालं हे एकदम. ते थोडाफार गॅप दिसतोय का अजून आपण भरूया. घेऊ दे. कशा बघू बरोबर शिकवते का आदित्य? हे तुम्ही फास्ट फॉरवर्ड का नाही इथं बोल काय अडचण नाही. म्यूट करून का काय अजून वेगळ्या पद्धतीने शिकवायला पाहिजे होतं. राहील का? वर निघतंय ओढलं तर त्यात. काय 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 झालं मित्रांनो तर फायनली अशा प्रकारे हे हेल्मेट बसलंय. त्याची ही कुठं गेलं पुढचं रे यश ते बार काढ रे. यश ती बारका काढा ना इकडं. हे अशा प्रकारे तुम्ही खालच्या साईडनी पण बसू शकता किंवा वरच्या साईडनी बसू शकता. तुम्हाला जशा साईडनी पाहिजे त्या साईडनी हे असं बसवायचं आणि इथं तुम्ही कॅमेरा बसवू शकता. अशा प्रकारचे आता कॅमेरा माझा दुकानात आहे सुप्यातला त्यामुळे राहिले. अशा प्रकारे तुम्ही हेल्मेटला गोप्रो कॅमेरा माउंट करू शकता. तुम्हाला हे गोप्रो सोबत भेटेल पण हे तुम्हाला बाहेरनं वेगळं परचेस करायला लागेल. डायरेक्ट असा गोप्रो कॅमेरा ह्याला बसत नाही. त्याला मध्ये एक अटॅचमेंट घ्यायला लागते. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा.